चला मित्र मैत्रिणी, हाय, कसं काय चाललंय तुमचं? आमचं तर बरं चाललंय. तुमचं कसं काय चाललंय? चहा पाणी झाली का? हे बघा, आज बनवायचे बेस पिठाची भाजी. मी मिरची लसूण कुटून घेतलाय, त्याच्यात आहे कोथिंबीर, हळद, मीठ आणि बेसन चण्याचं. आता बनवायचे भजे. भजे कोण नाही खात आमच्या घरामध्ये, बाहेर खातात ना. चिकूचे पप्पा बी आणि आजी पण. आजी तिकडे ते त्याला भाजी विकायला जातात. मग तिकडे कसं 5-5:30 वाजल्यापासून बसावं लागते, 11-11:30 वाजेपर्यंत. मग आपलं काहीतरी नाश्ता संध्याकाळचा असतो. ते खाऊन खाऊन वैतागून गेलेले असते. मग घरी मला एकटी पुरतच बनायचं, त्याच्यामुळे मी इतकंच घेते. आणि बोलत असताना कोथिंबीर कसं काय आता भाजीमध्ये ते किती दिवस झाले आम्ही व्हिडिओ बघतो, तर कोथिंबीर नाही. कोथिंबीर आता कसं कोथिंबीरचं दानाट पाऊस पडतोय, हे कोथिंबीर आहे मार्केटमध्ये. तर आमच्या आईनं कोथिंबीर आणली होती विकायला, तर मग घेतली कोथिंबीर. माझा ते चालेल भजी. आता चला आपण याला मळून घेऊ, तोपर्यंत तेल तू गरम करावं. कोथिंबीर भरपूर टाकली. लय दिवस झाले कोथिंबीरच नव्हती. कोणी गाडी पण म्हणते, कोणी कोथिंबीर. म्हणलं चला करतेच आहेत तर दाखवा तुम्हाला पण, काय का नाही. इकडे किती हा ते मळताच येत नाही ताटमध्ये. चांगलं मळून मळून घेतलं म्हणजे भाजी पण खायला चांगली लागते. आणि आज कसं थांबा. असं फेटून फेटून घेतलं ना म्हणजे कोणी मळून म्हणतंय इकडं मुंबईला ना सगळं फेटून असं घेतलं ना मग भजी खायला चांगले लागते, चवदार लागते. म्हणजे जे होतो सगळ्याच सामानाला टाकायला. कसं आज बनवलेली खिचडी तर चला त्याच्यासोबत हे दोघं जणांना मायल्या करायला पापड तळणार. खिचडी डाळ भात असं असं लावून त्याच्यासोबत असं काही नाही खायला पाहिजे, चांगलं लागतं. चला आता टाकते मी तेल. तेल थोडे बजेट ना, त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकते. झालं आपलं पीठ मळून. थोडासा ओवा टाकते त्याच्यात. जरा ओवा टाकला ना की मग खायला चवदार लागतं. आता तेल आपलं तापलंय, कारण की थोडं तेल टाकलं होतं ना, तापायला टाईम नाही लागत, वेळ नाही लागत.
ओवा घेतलाय थोडासा. ओव्यानं काय होतं माहिती का, पचायला पण चांगलं खूप छान असतंय. आणि कारण कसं आता चिकू छोटासा आहे ना, पचन पण झालं पाहिजे त्याला, त्याच्यामुळे ओवा हातावर चोळून त्याला टाकते. जास्त बाहेरचं खात नाही, चिकू लहान असल्यामुळं. घरी कसं ते जेव्हा बिमार होते तेव्हा चिकूच्या वापर हे आणलं होतं काय ते डाळ वडी घेतले होते, ते पण बनवून मी एखाद्या दिवशी तुम्हाला दाखव. तर आपलं तेल तापले, तर टाकून भाजी आपली. तेलाचं नाही भीती वाटते मला, रंगाबिंगावर उडायची. चिकूला ठसका लागला, कारण की मिरची आहे ना त्याच्यामुळे. एक दोन गाण्यामध्ये झाली. बेशिंग जातो आहे, परत म्हणता काय वाजायला पाणी वाजतं. सकाळीच बनवायचे होते मला. आमच्या आईला सासूबाईला बोलली की भजे बनवू का, तर मला बनवून तुझ्या पुरते. मग ते कसं मला ना एकटीला खाऊ नव्हतं वाटत. मग आता म्हणलं खातेच दोघं जण, तर ते चिकूचा पप्पा बोलले मी नाही खाणार, तुझ्या पुरते बनवायचे तर बनव. मला जाऊ द्या, ते नाही खाता आपण खावं म्हणलं. झालंच मन त्यांचं तर खाते दोघं. आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. भजी चांगली फुगते. खिचडी भात झालेला इकडं. बनवून एखाद्या दिवशी वडापाव बनवला ना, त्याची रेसिपी टाकेल.
चला बघा आपली कशी चालेल भजी कशी नाही दाखवते मी. आता एवढंसं पीठ राहिले, थोडंच राहिले तर एक दोन घणा निघल. आणि बघा आपली भजी चाललेली आहेत. लाईक शेअर करायला विसरू नका. लाईक शेअर करा. भजी तर एकदम छान बनणार आहे. आणि तुम्हाला दाखवते मी खाऊन पण. गरम गरम भजी. बाहेर पाऊस चालू आहे. बाहेरच्या प्रत्येक घरातून चांगलं लागतं खायला. मला हे लोक बाहेरचं खाऊ देत नाही. चिकूचा पप्पा ना आजी. बाहेरचं कसं ते लोक कवळं शिळं बनवलेलं असतं. कालचं ते भजीचं पीठ मळलेलं असतं. तेल किती का दिवसाचं असतं. पोट खराब जे होत असतं. त्याच्यामुळं बाहेरचं नाही खाऊ देत. पहिली खायची मी चिकू ह्याच्या आधी, पण आता नाही खाऊ देत. गरम जरी ते लोकांना ताजं ताजं बनवलं ना, म्हणजे गरम गरम, तरी पण ते पीठ हे पहिल्याचंच असतं मळलेलं याचं. त्याचं वडापावचं पण ते नाही का, त्याच्यातलं ते वडापावमधलं असते ते भरायचं आलूचं. त्याची चटणी पण किती का दिवसाची बनवलेली असते, 1 दिवसाची 2 दिवसाची. मग त्याला ते लोक गरम करून करून मग त्याची वडी बनवून तळतात. मग ती नाही आवडत. मग चला तर मग भजीचं झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. झाले आपले फक्त भजी बघा, झाले. खूप छान लागायले. मला तर लय आवडले. त्या भजी कोण कोणाला आवडतात. माझ्या मधल्या बहिणीला लय आवडतात. गरम गरम आहेत ना, त्याच्यामुळे मला ध्यान आलं. तुला ना एवढी गरम आवडते, तोंडातून अशी खाल्ल्याबरोबर भाप निघली पाहिजे, एवढी गरम आवडते. लय फेवरेट भजी तिच्या. कोणाकोणाला आवडत कमेंट करून सांगा. मग तिच्या नादी लागून मला पण आवडायला लागले. मी पण एवढे खाल्ले. तर बाळाला शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर. चला तर बाय. त्या स्वतःची काळजी घ्या. गरम गरम करून लाईक शेअर करा विसरू नका. बाय.